आज आपण शिक्षण संचालनालयाचं एक पत्र हे जाणून घेणार आहोत. पत्राचा विषय हा शाळा प्रवेशोत्सवाच्या संदर्भातला जरी असला तरीही या पत्रामध्ये विदर्भ आणि विदर्भ वगळता इतर भागातील शाळा या कोणत्या तारखांना सुरू होणार आहे त्या संदर्भातील स्पष्ट उल्लेख हा आलेला आहे. त्यामुळे शाळा, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांसाठीच आजचा हा व्हिडिओ महत्त्वाची माहिती देणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विदर्भ आणि विदर्भ वगळता इतर भागातील शाळा या नेमक्या कोणत्या तारखांना सुरू होणार आहे त्या संदर्भातील एक महत्त्वाचा भाग हा या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सदर पत्राचा विषय आहे शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविण्याबाबत आणि या अनुषंगाने 4 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची गुणवत्ता व मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी राबविण्यात येत आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात राज्य मंडळाच्या शाळा मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर व लातूर या शैक्षणिक विभागात सोमवार दिनांक 15/6/2026 पासून आणि नागपूर व अमरावती विभागातील विदर्भ शाळा दिनांक 30/6/2026 पासून सुरू होणार आहेत. या ठिकाणी प्रत्येक विभागाच्या अनुषंगाने व्यवस्थित अशी माहिती दिलेली आहे. नागपूर आणि अमरावती विभागातील शाळा अर्थात विदर्भातील शाळा या 30/6/2026 पासून सुरू होणार आहेत. सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत संदर्भ क्रमांक 2च्या पत्रान्वये सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. संदर्भ क्रमांक 3 दिनांक 10/6/2026च्या पत्रान्वये शासनाने शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम मूळ नियोजनाप्रमाणे व वेळापत्रकाप्रमाणे राबविण्याबाबत व या उपक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची अत्याधिक दक्षता घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमाच्या नियोजनासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये शाळा प्रवेशोत्सव कक्ष स्थापन करावा. सदर कक्षामध्ये आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करावी. विदर्भ वगळता इतर विभागामध्ये दिनांक 15/6/2026 पासून शाळा सुरू होत असल्याने दिनांक 13 व 14 जून 2026 रोजी व विदर्भातील शाळा दिनांक 30/6/2026 रोजी सुरू होत असल्याने दिनांक 28 व 29 जून 2026 रोजी आपल्या कार्यालयातील शाळा प्रवेशोत्सव कक्ष सुरू राहील याबाबत दक्षता घ्यावी. शाळा प्रवेशोत्सवाबाबत आवश्यक पूर्वतयारी करावी. तसेच राज्य स्तरावरून मागितलेली माहिती तात्काळ सादर करावी. शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमाबाबत गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला सरळ प्रणालीमध्ये स्कूल पोर्टलला भेटीचे अहवाल नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. मान्यवर लोकप्रतिनिधी, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, नगर विकास विभाग, माननीय उपमुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास, सर्व माननीय मंत्री व माननीय राज्यमंत्री, माननीय खासदार, माननीय आमदार व इतर माननीय लोकप्रतिनिधी तसेच सनदी अधिकारी यांचे शाळा भेटीचे 4 ते 5 फोटो व 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ कार्यालयास स्वतंत्रपणे सादर करावा. विदर्भ वगळता इतर विभागात दिनांक 15/6/2026 व विदर्भामध्ये दिनांक 30/6/2026 रोजी भेट देणाऱ्या लोकप्रतिनिधी व सनदी अधिकारी यांच्या शाळा भेटीची सरळ प्रणालीमध्ये नोंद करावयाची आहे.
सदर नोंद त्याच दिवशी घेण्याबाबत गट शिक्षणाधिकारी यांना आपल्या स्तरावरून कळवावे. सदर सुविधाही शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता बंद होणार असल्याने विहित मुदतीत माहिती भरणेबाबत सर्व संबंधितांना कळवावे. जिल्ह्यामध्ये झालेल्या एकूण शाळा भेटीचा अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांनी पुढील नमुन्यात राज्यस्तरावर सादर करावा. या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत झालेल्या भेटीचा अहवाल त्याचे मुद्दे दिसते आहे. जिल्हा माननीय लोकप्रतिनिधी, माननीय मंत्री, माननीय खासदार, माननीय आमदार, अधिकारी, माननीय सनदी अधिकारी, राजपत्रित अधिकारी, इतर लोकप्रतिनिधी आणि इतर अधिकारी. उपरोक्त नमूद सूचनांप्रमाणे शाळा प्रवेशोत्सवाबाबत कार्यवाही करावी असे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे. 11/6/2026 हे शाळा प्रवेश उत्सवाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं पत्र आहे. या पत्रामध्ये विदर्भ आणि विदर्भ वगळता अन्य भागातील शाळा कोणत्या तारखांना सुरू होणार आहे त्याचीही माहिती स्पष्टपणे दिलेली आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.